हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. नशीबवान आहेस तू, तुला जीवदान मिळालं. आपल्याकडे कुठला शिकार येतो ना, आपण त्याला सोडत नाही. तुला काय वाटलं मला माहित नाही हे कोण करतंय? हुशार आहेस की. मग कोण करते का करते हे पण तुला माहिती असेल. हो, चांगला माणूस इतक्या खालच्या थराला जाऊच शकत नाही. हे जो कोणी करतंय ना तो मुळात माणूस म्हणायच्याच लायकीचा नाहीये. बरं बाबा, तू म्हणशील तसं, आपल्याला काय फरक पडत नाही. पण तू तुझ्या जीवाची काळजी करू नकोस. हां, तुला एवढ्यात काही होणार नाही. तुला एक काम करायचं आहे, त्या सावलीला फोन करून इथे बोलव. ए हसायला काय झालं? मला काय वेड लागलंय? तुला काय वाटतं मला माहित नाहीये? शिवानी करते ना हे. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मी तिला ओळखते. बरं बाबा, ओळखत असशील, पण तू फोन करून सावलीला इथं बोलवलं ना, तुला आम्ही सोडून टाकू. शक्यच नाही. मी जर का सावली मॅमला इथे बोलवलं ना तर तुम्ही सगळेजण आमच्या दोघींना मारून टाकाल. अरे असं काहीच होणार नाहीये, कारण त्या शिवानी मॅडमची दुश्मन ना तो सारंग आणि सावली आहे. तुझं काहीच घेणे देणे नाही रे. मला काय अक्कल नाहीये? तुम्हाला जर का सावली मॅम हव्या असत्या ना तर माझ्याऐवजी त्यांना तुम्ही इथे आणलं असतं. पण नाही, तुम्हाला आम्हा सगळ्यांना मारायचंय, हो ना? ए जास्त बडबड करू नकोस. मला माहितीये ना, तुम्ही आता इथे माझा वापर करून सावली मॅमला बोलवणार आणि मग नंतर सावली मॅमचा वापर करून सारंग सरांना. पण मी तुमची ही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. ए शहाणी असशील ना तर सावलीला फोन करून इथं बोलवशील. मी तुला फोन लावून देतो, तू बोलते अशी. धर. मी नाही बोलणार. जा, तुला काय करायचंय ते कर. तुझ्या तर जी हे सगळं कसं शक्य आहे? आपण कसे जाणार आहोत जेलमध्ये? शिवाय आपल्याला परवानगी कोण देणार? देवा भाऊ सुद्धा नाही आहेत आणि आपण जरी तिथे गेलो तरी शिवानी आपल्याला सांगणार आहे का खरं खरं? काहीच कळत नाहीये काय करायचंय. बघू, मी माझे कॉन्टॅक्ट वापरून काही करता येतं का बघतो. अनोळखी नंबर आहे. असं सेम नंबरवरून किरणला फोन आला होता. उचल आणि स्पीकरवर ठेव. हो. हॅलो हॅलो हॅलो, कोण आहे? तुला लोकेशन पाठवलंय. किरण जर तुला जिवंत हवी असेल ना तर त्या लोकेशनवर ये. आणि हा, मागच्या वेळी जो शहाणपणा केला होता ना तो करायचा नाही, कारण तो शहाणपणा किरणच्या अंगाशी आलाय. म्हणून तिचा बाप भाराच्या भावात केलाय आणि तिचा जीव धोक्यात आहे आता. आणि हा, तू जर कोणाला घेऊन आलीस ना तर आपले माणसं सगळीकडे, मला लगेच कळेल. मग त्या क्षणी तुला ती किरण मेलेली दिसेल. कट केला? बघू लोकेशन, बघू. मला नाही सारंग सर, मी तुम्हाला कोणालाच लोकेशन नाही दाखवू शकत. मी जर तुम्हाला लोकेशन दाखवलं तर तुम्ही सुद्धा माझ्या सोबत याल आणि मला आता हा धोका पत्करायचा नाही. तो माणूस जे बोलतोय ना तेच करतोय सारंग सर. आपल्या ह्या चुकीमुळे किरणला तिच्या वडिलांना गमवावं लागलंय. आता ही चूक पुन्हा नाही करायची. मी एकटी जाणार. सावली म्हणे असं कसं? हे बघ, मला तुझा निर्णय पटलेला नाही. तू अजिबात जायचं नाही. सावली, मी तुला असं करू देणार नाही. सावली, तू एकटीने कुठेही जायचं नाहीयेस. सावली, अगं असं नको करूस. आम्हाला बघू दे ना लोकेशन. नाही, अगं मी एकटीच जाणार. निघते मी. थांब, पण जाण्याआधी देवाच्या पाया पडून जा.
बाबा बोला. हा नील, पोचलास तू ऑफिसला? सारंग सावली आहेत तिथे? बाबा ऑफिसला पोचलोय मी, पण इथे मला कोणीच दिसत नाहीये. कोणीच नाही? मला असं कळलंय की सारंग आणि सावली दुपारीच गडबडीत निघून गेले. दुपारी निघून गेले? अरे पण कुठे? माहित नाही बाबा. बरं तू एक काम कर, तू आधी सावलीच्या घरी जा, तिथे चेक कर आहेत का, आणि सावलीकडे नसतील तर मग भैरवीजींकडे जा, तिथे असतील कदाचित. आणि हा हे बघ, जर भैरवजींकडे भेटले नाहीत ना तर मला वाटतं तू शेवटी जगन्नाथकडे जा, त्यांच्याकडे असतील ते. ठीक आहे, बघतो मी. सावली, तू काय ऐकत नाहीयेस माझं? अहो, मी नेहमी ऐकते ना तुमचं, आता माझं ऐका ना प्लीज. मला एकटीला जावं लागेल. अगं त्या किरणच्या वडिलांसोबत ते कसे वागलेत माहितीये ना? कसं एकटीला सोडू मी तुला? हे बघा, मला तुमची काळजी कळते, पण तुम्ही कोणीही काळजी करू नका. माझा विठुराय आहे माझ्या पाठीशी. त्या लोकांच्या तावडीत आम्ही कसं सोडू तुला? आम्ही येतो ना तुझ्यासोबत. नाही, त्या गुंडांना जर कळलं ना की मी एकटी आले नाहीये, तुम्ही सगळे आहात माझ्यासोबत, तर ती माणसं काहीही करू शकतात. आणि आपल्याला याचा अनुभव आलाय ना, त्यामुळे आता आपण विषयाची परीक्षा नको घेऊयात. मी काय म्हणतो, आम्ही तुझ्यासोबत येतो. लोकेशन जवळ आलं की आम्ही तिथेच थांबतो, नाही कळणार त्यांना. नाही, ती माणसं आपल्यावर लक्ष ठेवून असतील ते काही करू शकतात. आणि आत्ता मला धोका पत्करायचा नाहीये. तुम्ही ऐका, तुम्ही सगळ्यांनी माझी अजिबात काळजी करू नका. मला काही होणार नाही. मी किरणला सोडवून आणेन, आणि विठुराय आहे आम्हा दोघींच्या पाठीशी. तो आम्हाला काही होऊ देणार नाही. माझा फोन येते. थांबा, हे घ्या. चला, आपल्याला आता निघायला हवं. पण लोकेशन? देवा, माझं आणि किरणचं रक्षण कर. खरंच थँक्यू. मला काळजी वाटते तिची. साहजिक आहे, तू तिचा नवरा आहेस, पण मी तिचा बाप आहे. चला.